नाशिकमध्ये आज रामरथ यात्रा निघणार असून श्रीराम आणि गरुड रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे। दोन्ही रथांना आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रथयात्रेच्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेश, नाशिकमध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेली रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे का? अधिकची माहिती आहे? अगदी खरंय मेघना, खरं तर रामनवमीनंतर येणाऱ्या 2 दिवसानंतर येणाऱ्या कामदा एकादशीला नाशिकमध्ये रामरथ व गरुड रथ काढण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे आणि हा आज रथोत्सव जो आहे तो होणार आहे। नाशिकच्या ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरापासून सायंकाळी 5 वाजता या रथयात्रेला सुरुवात होणार आहे। खरं तर दोन्ही रथ हे मागे पुढे असताना या संपूर्ण मिरवणूक मार्गावर नाशिककरांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। ठिकठिकाणी याचं स्वागत होतं। ढोल ताशाच्या गजरात खरं तर रामरथ गरुड यात्रेचं जे स्वागत आहे ते नाशिक करत असतात। जय सीता राम सीताच्या जय घोषाने खरं तर नाशिक परिसर हा दुमदुमून जातो। तत्पूर्वी जर आपण बघितलं तर श्रीराम आणि गरुड रथाच्या मिरवणुकीची जी शेकडो वर्षांची परंपरा आहे त्यापूर्वी जे रथयात्रेपूर्वी राम मंदिरातून मूर्ती पादुकांची जी सवाद्य मिरवणूक आहे ती देखील काढण्यात येते। त्यामुळे एकूणच नाशिककरांचा हा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आज हा उत्सव सायंकाळी पार पाडणार आहे। या रथोत्सवाची जी तयारी ती अंतिम टप्प्यात आलेली असून मिरवणूक मार्गावर जे आहे तो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।